जय जय श्रीराम मित्रांनो. आज चलो आपण महादेवाला. खूप दिवस झाले होते आपण आलो नव्हतो, कोण की आपण जालन्याला होतो राहायला. आता आपण आल्यानंतर आपण महादेवाचं दर्शन घेणार होतो. मग काय दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो होतो आपल्या शेतामध्ये, कारण की पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती. नुकसान झाल्यावर हे बघू शकता आता आपलं वावर कसं आता नुकसान झालेले आहे. आपल्या वावरामध्ये हे बघू शकता अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हे बघा पुरे बोंड काळे पडलेले आहे. तरी शेतकऱ्याला सरकारने मदत करावी, तितकी होईल तितकी मदत करावी शेतकऱ्याला, कारण की शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे. त्या संकटाच्या सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याला थोडी का होईना मदत करावी. कारण की हे बघू शकता आता आपल्याकडे शेत आहे आणि आपलं शेत अख्खं चिवडलेलं होतं, कारण की पावसामुळे खूप मोठी नुकसान झालेली होती. हे बघू शकता अशा प्रकारे आपल्या शेतातून पाणी वाहू राहिलं आहे. मग काय शेतकरी करावं तर करावं काय हे शेतकऱ्याला समजा आता. हे बघू शकता असं प्रकारे आपलं पाणी वाहतं आपल्या शेतातून. हे आपलं शेड आहे, शेडाचे अख्खे बोंड काळे पडले आहे आणि आपल्या शेडाचे पाते बी गळू राहिले.